स्वामी समर्थ। गाणगापूरवरून दर्शन घेऊन निघालो अक्कलकोटच्या दिशेने। साधारण 70 किलोमीटरचे अंतर पार करायला आम्हाला 1 ते 1.5 तास लागला। रस्त्याला अजिबात ट्रॅफिक नव्हते, त्याचबरोबर रस्त्यांची क्वालिटी उत्तम आहे। अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याची इच्छा खूप दिवसांपासून मनात होती आणि आज फायनली तो दिवस होता। श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज मानले जातात। आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती स्वामी हे श्रीशैल्यम येथून कर्दळी वनामध्ये गेले। तिथे ते तपश्चर्येला बसले। मध्ये 350 वर्ष गेली। त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले। एके दिवशी एका लाकूड तोड्याचे लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला। त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले असे सांगितले जाते। त्या कुऱ्हाडीचे वार म्हणे त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असत। स्वामी समर्थ तिथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले। तिथून गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले। प्रथम ते मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले। तिथून पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे ते नंतर कायम राहिले। आम्ही दर्शन घेताना अजिबात गर्दी नसल्यामुळे अगदी डोळे भरून स्वामींचे दर्शन घेता आले। नंतर मात्र तिथे खूप मोठी टुरिस्ट बस आली आणि भरपूर गर्दी जमा झाली। दर्शनासाठी स्क्रीनवर जितकं दिसेल तितके दृश्य कृपया करून गोड मानून घ्यावे। या भव्य मोठ्या वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज नेहमी बसून साधना करत। जय जय शंकर नमामि शंकर। दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो ते अन्नछत्रेच्या दिशेने। इथे सर्व स्वामी भक्तांसाठी 0 रुपयांमध्ये जेवण मिळतं। दुपारी 12 ते 3, त्याचबरोबर रात्री 8 ते 11चे इथे टाइम स्लॉट्स आहेत। इथे बरेचसे स्वामी भक्त जेवण वाढण्यासाठी मदत करतात आणि एका प्रकारे स्वामी सेवा देतात। उत्तम दर्जाचे आणि अतिशय चविष्ट असे जेवण आम्ही इथे जेवलो आणि आमचं मन अगदी तृप्त झालं। तुम्ही जर का इथे दर्शनाला येणार असाल तर इथल्या अन्नछत्रेतलं जेवण नक्कीच मिस नका करू। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। जेवून झाल्यानंतर आम्ही निघालो खंडोबाच्या मंदिराच्या दिशेने। अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानपन्न झाले। हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँडच्या एकदम समोर आहे। हा आहे चोळप्पा महाराजांचा वाडा आणि या वाड्यामध्ये असलेल्या विहिरीतलं पाणी हे स्वामी महाराजांनी स्वतः प्रकट केले आहे। स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते 3 दिवस उपाशी होते। चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले। त्या वेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले। चोळप्पा महाराजांचे वंशज अजून त्या घरात राहतात। स्वामींच्या पादुका, त्यांनी घातलेली रुद्राक्ष माळ, त्यांचे कपडे अशा बऱ्याच गोष्टी इथे आहेत। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काकांना मी विनंती केली आणि शूट करण्याची परवानगी घेतली। सर्व गोष्टींचे तुम्ही देखील दर्शन करून घ्या। तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर, तू अवदुंबर दत्त दिगंबर। वाड्यातून निघालो आणि आम्ही पोचलो श्री स्वामी समर्थ समाधी मठामध्ये। 1878 मध्ये स्वामी महाराजांनी आपल्या मानवी रूपाची समाधी घेतली आणि असे मानले जाते की याच मठाच्या गर्भगृहामध्ये एका खोलीत त्यांचा अजूनही देह आहे। या समाधी मठातल्या स्वामींचे दर्शन मात्र तुम्हाला छानरित्या घेता येईल। मी सुद्धा स्वामींचे छान दर्शन घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी